DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. सातपूर येथील निसर्ग संवर्धन केंद्र येथे कुसमाडी पॅटर्न अंतर्गत वृक्ष संवर्धन मोहिमेची व्यापक सुरुवात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे तसेच विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थित फीत कापून वृक्ष संवर्धन करून उत्साहात झाली. चला मनात झाड लावूया, एक पेड कुंभ का या संदेशातून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुसमाडी पॅटर्नच्या माध्यमातून वृक्ष लागवड, संगोपन आणि संवर्धनावर विशेष भर देण्यात येणार असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी कुसुमवाडी पॅटर्नचे मनोज साठे यांनी केले. परिसर बघता आपण 13 एकरचा निसर्ग संवर्धन केंद्राचा हा सगळा परिसर, या प्रभागाचे उपस्थित असलेले नगरसेवक दोन्ही, मी खरं त्यांना वरबाद म्हणतो, कारण याचे करते धरते मदतनीस सगळे तुम्हीच आहात. बाउंड्रीची आणि त्याही बाउंड्रीची मंचावर बसलेल्या लोकांना मी ओळख करून द्यावं अशी गरज नाही, सगळे दिग्गज आहे. पण आमचे मोहीम प्रमुख किरणजी भवर, आकाश आवार आणि सोनगिरी मॅडम यांचे स्वागत आणि आभार. कौतुक, आम्ही तसं अधिकाराचं कौतुक करावं असं फार कमीच होतं ऍक्टिव्हिस्ट करणं, पण चांगल्याला चांगलं म्हणायला हवं. सो कुसमाडी पॅटर्न काय आहे, आता आपण तो ट्रे बघितला, हे इथे 5 प्रकारात दिलंय. या ट्रे मध्ये दुर्मिळ प्रकाराची बियाणं आम्ही गोळा करतो. ती बियाणं याच्यात या कुंडीत झाड लावतो, ते झाड लोकांच्या घरी सांभाळायला देतो आणि पूर्ण वाढलेलं जे झाड आहे ते 36 महिने वाढल्यानंतर या डोंगर परिसरात कुठेतरी प्लांटिंग होतो. सो हे सगळे काय आहे, तर हे टूल आहे. आयुषी पलोड साहेब, तुम्ही स्टेजवर या, विनंती तुम्हाला, या प्रोटोकॉल माफीचे आम्हाला परवानगी मिळालीच आता. सो हा 5 भागांचा प्रवास म्हणजे कुसमाडी पॅटर्न आहे का, तर मी नेहमी सांगतो, हे 36 महिने वाढलेलं जे झाड आहे हे तोडलं जरी तरी आम्ही यशस्वी आहोत. कारण कुसमाडी पॅटर्न म्हणजे कुठल्या ट्रे मध्ये किंवा कुठल्या बॅग मध्ये झाड लागणं असं नाहीये. तर कुसमाडी पॅटर्न म्हणजे माणसाच्या मनात झाड लागणे. जगाला एक असा मेसेज देऊ की सगळे मिळून मंथन होतं आणि त्या मंथनाचा आदेश सगळीकडे जायचा, तो कुंभ. सो हा विचारांच्या कुंभातनं कुसमाडी पॅटर्न हा जगाला दिलेला आपल्याकडनं मेसेज असेल. देशातनं, विदेशातनं, परराज्यातनं आलेला माणूस बघेल की अरे, नाशिकच्या प्रत्येक घरामध्ये एक झाड वाढतंय. झेंडू गुलाब नाहीये, स्वतःसाठीचं नाही, जंगलासाठीचं झाड वाढतंय. हा मेसेज नाशिकच्या कुंभाच्या निमित्तानं आपण सगळे देऊ. सगळ्यात मोठं कौतुक आहे माझ्या डोळ्यात निसर्ग घालून निसर्ग जगणाऱ्या माझ्या साथीदारांचं. सो त्या सगळ्या. तसेच यावेळी कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार वृक्ष देऊन करण्यात आला. तसेच यावेळी मंचावर मान्यवरांनी वृक्ष संवर्धनाविषयी संबोधित केले. या दरम्यान या प्रसंगी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, लक्ष्मण सावजी, छावा क्रांतीवीर संघटनेचे करण गायकर, सिने अभिनेता चिन्मय उदगीरकर, नवनिर्वाचित नगरसेवक बाराणीकर, सोनाली भंदुरे, सविता काळे, मानसी शेवडे, समाधान देवळे, विश्वास नागरे, उषा बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, राजेश दराडे, महेंद्र शिंदे, तुषार भंदुरे, मोहीम प्रमुख किरण भवर, आकाश आव्हाड, स्वाती सोनगिरे तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर व वृक्षप्रेमी उपस्थित होते. मला आधी ज्यावेळेला सांगितलं की असा कार्यक्रम, तुम्हाला समजलं नाही कुठला पॅटर्न आणलाय, कुसमाडी पॅटर्न. त्यामुळे मग मी गाडीमध्ये थोडी माहिती घेतली. महापौरांनी मला माहिती दिली. उपस्थित मंचावर सर्व महापौर आहेत, नगरसेवक आहेत, सगळे कलाकार आहेत, सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, आपले पदाधिकारी आहेत, संवर्धन केंद्राचे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना. एका अतिशय चांगला कार्यक्रम. मला असं वाटलं इथे यायचं झाड लावून जायचं आहे का, म्हणजे आमच्याकडे पॅटर्न कसं असतं, आम्ही घोषणा खूप मोठी करतो. रेकॉर्ड करू नका, जाऊ दे. आम्ही येतो, झाड लावतो,
पाणी टाकतो, फोटो येतो पेपरला, टीव्हीवर येतं, निघून जातो. परत पुढच्या वर्षी मला बोलवणं झालं, साहेब या पुन्हा वृक्षारोपण करायचं आहे. पुन्हा तिसऱ्या दिवशी वरतो जात आम्ही बघतो खड्डा तोच आहे, तिथलं झाड लगेच गायब होऊन जातं. आम्ही पुन्हा तिथेच खड्डा खोदतो, तिथेच झाड लावतो. अरे म्हटलं आता आपण 4-5 वर्ष इथेच झाड लावतोय, आता बकऱ्या खाऊन गेल्या, काही मशीन खाऊन गेल्या, खराब झालं, आम्ही तिथेच झाड लावत असतो. मला वाटतं अशा पद्धतीने जर आपण ध्यास घेतला तर किती वर्ष झाड लावलं तर झाड तिथे काही येणार नाहीत. आम्ही बघतोय गोष्टी मोठ्या होत आहेत, शासनाकडून खर्च मोठा होतोय, पण ज्या पद्धतीने त्याचं संवर्धन झालं पाहिजे ते नक्की होत नाही. त्यामुळे मला वाटतं आजचा हा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. हा नुसता जमिनीत झाड लावायचा नाही तर प्रत्येकाच्या हृदयात तुम्ही झाड लावतात. साठ्यांनी सांगितलं आणि हा पण पॅटर्न मी नवीन बघितला. मला अशी कल्पना नव्हती की असं काही पॅटर्न असेल आणि त्याचं उद्घाटन त्याचा कार्यक्रम करण्याचा मला मान मिळाला. त्याबद्दल संयोजक जे आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून त्याचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जगणार आहेत हे सगळं हेरून साठे त्यांची सगळी टीम आहेत. आपले आपण काय नाव पंडितजी आहेत, त्यांनी सगळ्यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. त्याबद्दल पुन्हा त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. येणाऱ्या कुंभामध्ये आपल्याचं सगळ्यांचं योगदान हवं आहे. हा कुंभ नुसता अधिकाऱ्यांचा नाही, कुठल्या पुढाऱ्यांचा नाही, सरकारचा नाही, तर हा नाशिककरांचा कुंभ आहे आपल्या सगळ्यांचा. यासाठी हा कुंभ स्वच्छ कसा होईल, सुंदर कसा होईल, सुरक्षित कसा होईल, यासाठी सगळ्यांचं तुमचं योगदान या ठिकाणी लागणार आहे. पदाधिकारी कुसमाडी पॅटर्न मध्ये या निसर्ग संवर्धनासाठी सर्व काम करणारे निसर्गप्रेमी समोर बसलेले बंधू भगिनींना निसर्गप्रेमी म्हणून करून दिली, त्यातच सगळं आलंय असं मला वाटतं. कारण जेव्हापासून आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा असं ठरवलं नव्हतं की आम्ही गोदावरी आईसाठी काम करणार आहे किंवा असं काही पुढे जाऊन होणार आहे. मला असं वाटतं हे कुठेतरी नेचर कन्स्पायर्स आणि हे कुठेतरी ठरलेलं असतं की जेव्हा अशा काही चांगल्या गोष्टी घडायच्या असतात त्यावेळी त्या पद्धतीने तो एक टीम स्पिरिट निर्माण करून घडतात. आणि आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभ कसा व्हावा याच आपण आता थोडक्यात प्रास्ताविकात बघितलं आहे की किती मोठी आणि किती उंच अशी संकल्पना आहे की पण ते झाड जे सगळ्यांच्या डोक्यात लावायचं आहे ते प्रत्येकाच्या डोक्यात इथनं जाताना जरी रुजलं असेल तरी त्याची मुळं मात्र हृदयात असली पाहिजे, म्हणजे ते पुढे आपल्याला इतरांना देखील सांगता येईल. कुसमाडी पॅटर्नची एकच मागणी आहे आणि ती हे की जिच्यामुळे कुंभ आहे ती गोदावरी आई अखंड अविरल निर्मल वाहती झाली पाहिजे. आता या मुख्य कामामध्ये प्रत्येकाची भूमिका ही वेगवेगळी आहे. संघर्ष करणाऱ्यांची संघर्षाची आहे, ते त्यांची भूमिका चोख निभावत आहेत. राज्यकर्त्यांची भूमिका आहे निभावून नेण्याची, ते निभावत आहे. समन्वयाचं काम जे आहे ते आमच्याकडे सारख्यांचं असतं, त्यामुळे आम्ही प्रबोधन करत असतो आणि हा जो पूल असतो हा टिकवून ठेवण्याचं काम करत असतो, ते आम्ही करत राहणार. पण मुद्दा एकच आहे की गोदावरी आई अखंड अविरल निर्मल वाहती राहिली पाहिजे. त्याला आपण आमंत्रण दिलंय, त्यामुळे व्यवस्थेवर प्रशासनावरती प्रचंड दाब आहे, प्रेशर आहे. त्यांना विकास पण साधायचाच आहे, त्यांची व्यवस्था करायची आहे. त्यामुळे काही कामही होणार, काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागणार. पर्यावरणाचा तात्पुरता ऱ्हास होतोय की कसं वाटणार हे सगळं होणार. ते त्यांची भूमिका चोख निभावत आहेत. पण आता आपलं योगदान याच्यामध्ये काय असलं पाहिजे, ते त्यांचं काम करतायत. पण एक नागरिक म्हणून माझं काम कुठलं आहे, मी योगदान कसं देऊ शकतो? फक्त आंदोलन करू शकतो का? ते मी करणारच आहे, पण त्याच्या पलीकडे मी काय करू शकतो? मी एक झाड माझ्या घरात 36 महिन्यासाठी हमखास वाढवू शकतो आणि ते पूर्ण वाढल्यानंतर त्याची लागवड मी ब्रह्मगिरीवर, जी गोदावरी आईचे जे जनक आहेत त्या ब्रह्मगिरीवर नाशिकच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये नक्कीच करू शकतो. हे माझे योगदान असणार आहे कुंभामध्ये आणि ते मी चोख करणार. आणि हे चोख करण्याची सुसूत्र पद्धत म्हणजे आमच्या मनोजरावांचं कुसमाडी पॅटर्न, ज्यानंतर त्याला जगण्यासाठी विशेष कुठलाही स्ट्रगल करावा लागत नाही, स्वतः ते वाढते. तर इतकी सुंदर जर गोष्ट ताकद आपल्या हातामध्ये असेल तर कुसुमाडी पॅटर्न हा नाशिककरांनी वापरला पाहिजे आणि जगात
नाशिकचं नाव यासाठी झालं पाहिजे की नाशिककरांनी आधी गोदावरीमध्ये पाणी आणलं आणि त्यानंतर जगाला बोलवून त्यांना आंघोळ घालून त्यांची पापं धुवून टाकली. तर यासाठी कुसुमाडी पॅटर्नला पर्याय नाही आणि आपण सगळं ते करूया. एकत्र मिळून आपली गोदावरी आई अखंड अविरल निर्मल वाहती करूया. DPN न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.